तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर सुरुवातीला आपण पाहतो की इकडे ईश्वरी सगळ्यांना सांगत असते की आपल्याला आता काम कशा पद्धतीने करायचं आहे, आणि ती जेव्हा इन्स्ट्रक्शन देत असते तेव्हा सगळीजणं ईश्वरीचं म्हणणं ऐकत असतात. कारण सगळ्यांनाच ना आता काळजी लागून राहिलेली असते की काही झालं तरी सात्विक फॅशनचं नुकसान व्हायला नको. अर्णवने सुद्धा बऱ्याचशा इन्स्ट्रक्शन त्यांना दिलेल्या असतात. तेव्हाच आता तिथे असणारे कंपनीतील काही कामगार म्हणत असतात की आम्ही ह्या कंपनीसाठी अगदी जीव ओवाळून सुद्धा टाकायला तयार आहोत, कारण आतापर्यंत ह्या कंपनीने आम्हाला खूप काही दिलंय. मग आता आमची वेळ आहे या कंपनीला काही द्यायची, आणि त्यासाठी आम्ही या सगळ्या काही गोष्टी करणार असंही म्हटलेलं असतं. तर कोणी सांगतं की ह्या कंपनीने माझ्या मुलाचं जेव्हा ऑपरेशन होतं तेव्हा माझे इन्शुरन्सचे पैसे कमी पडत होते, तेव्हाच कोणताही विचार न करता सरांनी मला लगेचच पैसे देऊन टाकले. तेव्हापासूनच मला कळलं आहे की ही कंपनी आपल्यासाठी काही करू शकते. तेच तिथे एक असणारी स्त्री जी आहे ती सुद्धा ऑफिसमधील म्हणत असते की माझ्यासुद्धा मुलाची हार्ट सर्जरी होती, तेव्हासुद्धा अर्णव सरांनी डोळे झाकून विश्वास ठेवून लगेच पैसे दिले, आणि त्यामुळेच माझ्या मुलाचं ऑपरेशन झालं. या सगळ्या गोष्टी आता ती बोलत असते. तेव्हाच तीही सांगते की ह्या कंपनीने आम्हाला एवढं दिलंय, तर ह्या कंपनीसाठी आम्ही थोडं तरी का होईना करू शकतो, आणि म्हणूनच मग आता या कंपनीसाठी म्हणून का होईना तिने निर्णय घेतलेला असतो. प्रत्येकजण आता एकमेकांच्या पाठीशी उभे राहणार असतात, आणि आता मुला त्यांनी सगळ्यांनी साथ द्यायचं ठरवलेलं होतं. अर्णवही आता म्हणत होता की हे सगळं काही मला माहिती आहे, तुम्ही सगळीजणं नेहमीच माझ्या पाठी असाल, तुम्ही सगळीजणं मला मदत कराल, या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मला कळतात, त्यामुळे मीही कायम तुमच्यासोबत आहे. पटकन आपल्याला सगळ्या फाईल्स ज्या आहेत ना त्या चेक कराव्या लागणार आहेत, आणि जेव्हा आपण सगळ्या फाईल्स चेक करू तेव्हाच आपल्याला यातील काय जी कमतरता आहे ना ती आता भेटणार आहे. मग आता सगळीजणं कामाला लागतात, आणि आजच्या आज हे काम झालं पाहिजे असं देखील त्यांना आता स्ट्रिक्ट वॉर्निंग देऊन सांगितलेलं असतं. आणि तेव्हाच ना हो हो आम्ही हे काम करतो असंही आता ते लोक बोलत असतात. तेच दुसरीकडे आकाश, ईश्वरी, अर्णव यांच्याकडे सुद्धा काही फाईल्स असतात, आणि अंजलीसुद्धा त्यांच्यासोबत असते, आणि ते फाईल्स सगळ्या काही चाळायचं काम त्यांचं सुरू असतं. सात्विक फॅशनमध्ये हा सगळा काही तरी कामाचा पसारा असतो, आणि त्यांना जसं जमते तसं आता एक एक करून ती लोक कामही करत असतात. तेच आता दुसरीकडे ईश्वरी, त्यासोबत अर्णव आणि अंजलीसुद्धा बऱ्याच फाईल्स चेक करत असते, कारण तिला माहिती असतं की आज जी काही कंपनीवर वेळ आलेली आहे ती फक्त आणि फक्त तिच्यामुळे. तेवढ्यातच शिर्के आणि अजून एक मुलगा जो आहे तो आतमध्ये येतो, आणि त्याने काही फाईल्स बघितलेले असतात. त्या फाईल्समध्ये त्यांना घोळ सापडलेले असतात, आणि म्हणूनच मग आता ते आतमध्ये येऊन या सगळ्या काही गोष्टी सांगू लागतात. मग आता नेमकं काय घडलं आहे ते तर आम्हाला समजू दे, म्हणजे सगळ्या काही प्रश्नांची उत्तरं समजतील. मग आता तो मुलगा जो आहे तो सांगायला लागतो की आम्ही बऱ्याचशा फाईल आणलेल्या आहेत, त्यामध्ये काही ना काही गडबड आम्हाला दिसते. त्यामध्ये एक जी फाईल आहे ती आहे ईश्वरी फॅब्रिकची, त्यासोबत सात्विक फॅशनच्या सुद्धा आहेत, पण सगळ्यात मोठी गडबड आहे ना अंजली इन्फ्रामध्ये आहे. मग आता अर्णव बोलतो खरंच का, दाखवा बरं फाईल, आणि असं बोलून आता ती फाईल हातात घेतली जाते, आणि सगळ्या गोष्टी चेक केल्या जात असतात. आणि जेव्हा आता एक एक करून सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात ना तेव्हा ईश्वरी म्हणत असते की बघा, हे बघा अर्णव सर, जेव्हा तुम्हाला आठवतं आहे का 50 कोटीचं लोनही त्याने घेतलं होतं, ते हे बघा हे शेअर्स विकून घेतलं आहे. बघा, ज्या लावण्याच्या आई आहेत त्यांनाच हा सौदा त्यांनी केलेला आहे. हे सगळं काही जेव्हा ईश्वरी दाखवते तेव्हा मात्र आता अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. अर्णवलाही कळतं की खरंच अंजली इम्प्रायमध्ये बऱ्याच गोंधळ गडबड झालेल्या आहेत, आणि हे सगळं काही मुद्दामून घडवून आणलेलं आहे या मूर्ख माणसाने, आणि त्यामुळेच आपल्या आज कंपनीचं एवढं मोठं नुकसान त्याला दिसत असतं समोर, आणि त्यामुळेच ना त्याला खूपच जास्त आता त्रास होऊ
लागतो. तेच दुसरीकडे आता मला ना जरा पावभाजी खायचं मन करतंय असं देखील राकेश आता तिथे असणाऱ्या हवालदारला सांगत असतो आणि त्या हवालदारला म्हणतो की जरा माझ्यासाठी सोय करा ना, म्हणजे कसं मलाही आवडेल जरा चमचमीत खायला, असंही आता हवालदारला हा राकेश बोलत असतो. राकेशला आता इथे बसून सुद्धा साहेबाची ट्रीटमेंट मिळत असते. म्हणजेच आता तो हवालदार आहे ना, तो आता राकेशला बोलत असताना अगदीच ना साहेब म्हणून हाक मारतच बोलत असतो. तेव्हाच ना राकेशची उंचाई सगळ्यांसमोर येत असते. म्हणजे राकेश किती ग्रेट आहे हे सगळ्यांनाच दिसत असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की राकेश त्या हवालदारासोबत बोलत असताना ना अचानकपणे तिथे आता वल्लरी भेटायला आलेली असते. वल्लरी लांबून बघते आणि वल्लरी जेव्हा लांबून बघते ना तेव्हा ती हळूहळू का होईना तशीच पुढे जाते आणि जेव्हा ती तशीच जाते ना तेव्हा मात्र आता राकेश म्हणतो की बघितलं का मला केवढी मोठमोठी माणसं भेटायला येतात ते, तोपर्यंत माझी खाण्याची सोय करा. मग तो हवालदारही जाताना राकेशला हो हो साहेब असं बोलून निघून जातो. तेव्हाच ना दुसरीकडे राकेश आता वल्लरीला म्हणत असतो बघितलं का मी जेलमध्ये आहे आणि इथे असतानासुद्धा मला किती मान दिला जातो. मला बघितलं का तो काय म्हटला, हो हो साहेब. यावरूनच कळतंय का माझी लेवल किती उंची आहे ती, असंही आता राकेश वल्लरीला बोलत असतो. आणि मग वल्लरी म्हणत असते की तू जे काही केलंयस ना ते खूप जास्त भयंकर आहे. म्हणजे इथे बसून सगळा कारभार तर तू चालवायला बघतोयस, पण तुला सांगते की तुला असं वाटत असेल की तू ह्या सगळ्यामध्ये जिंकशील, पण असा विचार करू नकोस. ते अर्णव ईश्वरीसुद्धा हात धुवून तुझ्या मागे तर नक्कीच लागणार आहेत. तू मला सांग 50 करोडचं लोन घेतलंस ते आता कसं फेडणार आहेस, त्याबद्दल काही विचार केला आहेस का? आणि तेव्हाच राकेश म्हणत असतो की तुला या सगळ्याची काय म्हणून गरज पडली. त्यावर वल्लरी म्हणत असते की त्यातले काही पैसे तू मला देणार होतास, विसरलाय का? आपल्या दोघांची पार्टनरशिप होती आणि त्यामध्येच हे पैसे मला मिळणार होते, हेही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र अच्छा असं आहे का, अरे पण मला एक गोष्ट सांग, तू त्या सौदामिनीला शेअर्स का बरं विकले, ज्यामध्ये आपल्यामध्ये दोघांमध्ये हे डील झाली होती, तर पुढे तू कोणत्याही डील कोणासोबतही करायला नको होत्या. जे काही केलंस ना तू एकदमच चुकीचं केलंस, असंही आता म्हटलं जात असतं. आणि तेव्हाच ना इकडे जो राकेश असतो तो म्हणत असतो की आता तू मला सांगणार आहेस का की काय करायचं आणि कसं करायचं, ते तुझी हिंमत कशी झाली हे सगळं सांगायचे. मग तेव्हाच तो मुद्दामून ना आता घाबरायचं नाटक करत असतो. म्हणजेच तो आता दाखवत असतो की तो किती घाबरलेला आहे ते. मग तेव्हा आता इकडे वल्लरी म्हणत असते की तुला मी आधीच सांगते, जर मला तू काही पैसे वगैरे देत नसशील ना तर मला ना नाईलाजास्तव का होईना माझं तोंड उघडायला लागेल. मग विचार कर की काय होईल ते. थोडा विचार करण्यासारखीच ही गोष्ट आहे, असंही आता म्हटलं जातं. तेच आता इकडे वल्लरीला राकेश म्हणत असतं की तू बहुतेक विसरतेस वाटतं की माझ्याकडे तुझ्याबद्दलचे पुरावे आहेत ते. मग बघ मी तुला कसं हँडल करणार आहे ते. तेच दुसरीकडे आता वल्लरी बोलत असते राकेशसोबत. तेवढ्यातच अर्णव ईश्वरी तिथे येणार असतात. मग अर्णव ईश्वरी येत आहेत हे कुठेतरी आता राकेशला दिसलेलं असतं, कारण तिकडे अर्णव ईश्वरी राकेशची पडताळणी करत असतात की तो कुठे आहे हे राकेशने लांबून पाहिलेलं असतं. आणि राकेश हे सगळं जेव्हा लांबून पाहतो तेव्हा म्हणतो की बघितलं का मला केवढी मोठी मोठी माणसं भेटायला येतात ते. आता हा राजेश शिर्केसुद्धा मला भेटायला आलाय. मग आता जरा भेटून घेतो, बघतो काय काय म्हणतोय ते आणि काय काय गोष्टी सांगतोय ते. मग वल्लरीला तिकडनं कसा कसा पळ काढायचा असतो, कारण वल्लरीला माहिती आहे जर ती इथे थांबली तर आता प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि त्यासाठी वल्लरी का होईना तिकडनं पळ काढायचा प्रयत्न करत असते. पण तेव्हाच ना राकेशने वल्लरीचा हात धरलेला असतो. तो वल्लरीला म्हणतो की आता कुठे पळतेस. वल्लरी आता त्याच्या हातात ना कसा बसा आपला हात सोडवते आणि तिकडनं गायब होते. जशी आता ती तिथून पळते ना तसं राकेशला बघून हसायला येतं. अर्णव ईश्वरी तिथे येतात. अर्णव ईश्वरी जेव्हा तिथे येतात ना राकेश म्हणत असतो की बापरे मला भेटायला आता केवढी मोठी मोठी माणसं इथपर्यंत येत आहेत,
खरंच ना, कसं कसं बोलावं. मग तेव्हाच इकडे अर्णव संतापलेला असतो आणि अर्णव जेव्हा संतापतो तेव्हा तो आता त्याला मारायला जाणार असतो. तेच आता अर्णवला तो म्हणत असतो की बघितलंस का, इथे जेलमध्ये असतानासुद्धा तू माझं काहीच वाकडं करू शकत नाही बघ. म्हणजे मी आतमध्ये आहे आणि तू माझ्यापर्यंत पोचू शकत नाही. असं बोलून आता राकेश थोडासा लांब जातो, जेणेकरून अर्णवला त्याला काहीच हातही लावता येणार नाही, मारताही येणार नाही याची सोय ना आता त्याने केलेली असते. आणि हळूहळू का होईना तो आता मागे मागे जातो. तेच आता अर्णव त्याला हळूच पुढे ओढण्याचा प्रयत्न करतो, पण राकेश म्हणत असतो की तू माझं ना काहीच वाकडं करू शकत नाही. बघितलंस, आणि तुला एक गोष्ट सांगू का, की काय आहे ना, तुझे हात एवढेही मोठे नाही आहेत की तू मला आतमध्ये येऊन मारू शकतोस. काय आहे ना, तेव्हा तुला मला त्रास देता आला, पण आता नाही. आता तुझ्या हाती मी लागणार नाही. मग आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर इकडे राकेशचा राग मात्र अर्णवला खूप जास्त येत असतो. तो आता संतापलेला असतो. तेच वल्लरी लांबून हे सगळं दृश्य पाहत असते. तेच दुसरीकडे आता अर्णवला कधी एकदा तो आतमध्ये जातोय आणि ह्याला झोडतोय ना असं होत असतं. तेवढ्यातच तिथे आता पोलीस येतात आणि पोलिसांना अर्णव म्हणत असतो की हे ओपन करा आधी, मला ह्याला बघायचं आहे. तेव्हाच पोलीस म्हणतात की नाही, असं करता येणार नाही, तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही. तुम्ही आम्हाला सांगा काय प्रॉब्लेम झाला आहे ते, आपण सोल्युशन काढूया. अर्णव साहेब, हे सात्विक फॅशन नाही आहे, प्लीज प्लीज जरा समजून घ्या, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता पोलिसांना बघून राकेश नाटक करत असतो आणि लगेच सॅल्यूट वगैरे पोलिसांना ठोकत असतो, जेणेकरून तो किती सभ्य आहे हे दाखवायचा प्रयत्न त्याचे सुरू असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की आतमध्ये लॉकअप खोलल्यानंतर पोलीस जातात आणि जोरातच ना आता त्यांनी कानाखाली लावून दिलेली असते या राकेशच्या. आणि राकेशला म्हटलेलं असतं की ते जे काही विचारतायत ना त्यांच्या प्रश्नांची गपचूपपणे उत्तरं द्यायची, नाहीतर आमच्या एवढा वाईट ना दुसरं कोणीही नसेल, त्यामुळे तोंड उघडायचं गप्पपणे, असंही आता सांगितलेलं असतं. तेव्हा ना त्याला मारलं देखील जातं. तेव्हा राकेश म्हणतो की सॉरी, मी सगळं सांगतो, विचारा ना, तुम्हाला काय काय प्रश्नांची उत्तरं विचारायची आहेत अर्णव साहेब. तेव्हाच ना ईश्वरी फाईलमधला पेपर बाहेर काढते आणि म्हणत असते, सौदामिनी देशमुख, हिला तू शेअर्स विकले आणि त्यानंतर मला एक गोष्ट सांग, ते शेअर्स विकूनच तू 50 करोडचं लोन घेतलंस, बरोबर ना? तेव्हा आता इकडे असणारा हा राकेश जोरजोरात हसू लागतो. माझ्या इंदोरी जिलेबीला बरोबर सगळ्या गोष्टी कळतात, असं बोलून आता तो हसू लागतो. तेव्हाच ना अर्णव म्हणतो की आता सांगतोयस का बऱ्या बोलानं, का तुला आता दाखवू, असं म्हटल्यानंतर इकडे मात्र आता अर्णव जो आहे तो राकेशच्या जवळ जातो आणि राकेशला मारायचा प्रयत्न करतो. पोलिसांनी सुद्धा थोडासा का होईना चान्स अर्णवला दिलेला असतो आणि अर्णवला ते म्हणत असतात की प्लीज थोडं लांबूनच. मग आता अर्णवने त्याला विचारलेलं असतं, तू मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मुद्दामून अडकवलंयस, पण तुला असं वाटत असेल की हे सगळं करून तू यशस्वी होणार आहेस, पण तसं समजू नको. मी काही झालं ना तरीसुद्धा माझी कंपनी जी आहे ती दुसऱ्या कोणाच्या घशात घालू देणार नाही. तेव्हाच ना मुद्दामून आता जखमेवर आपण जसं मीठ चोळतो तसं आता इथे जखमेवर मीठ चोळायचं काम ना या सुरू असतं. राकेश म्हणतो की मला एक गोष्ट सांग, तुला टेन्शन आलंय तरी कसलं, म्हणजे तुला टेन्शन या गोष्टीचं आलं आहे की ते जे शेअर्स आहेत ते मी अशा पद्धतीने विकलेले आहेत त्याचं, की मला एक सांग की तुला एक टेन्शन असं आलं आहे की 50 करोडचं लोन मी घेतलं आहे या सगळ्या बेसवर, नक्की टेन्शन आलं आहे कोणाचं? अरे तुला सांगू का, हे सगळं ना तुझ्यामुळेच झालेलं आहे. जर तू त्यावेळेला मला साथ दिली असतीस ना तर हे सगळं झालंच नसतं. आणि तुला अजून सांगू का, बिचारी ती लावण्या तुझ्यासाठी नुसता जीव ओवाळून टाकत होती, पण त्या
त्या लावण्याला तू फसवलंस आणि या माझ्या इंदोरी जिलेबीला स्वतःकडे घेतलंस आणि त्यामुळेच मला बदला घ्यायचा होता आणि तो बदला मी आता अशा पद्धतीने घेतला आहे असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र अर्णवने आता कॉलर धरलेली असते, कारण त्याला आता काही झालं तरीसुद्धा आवडत नसतं त्याच्या ईश्वरीबद्दल बायकोबद्दल बोललेलं. आणि त्यामुळेच ना तो आता डायरेक्टच ना रागात बोलत असतो की तुला असं वाटत असेल की ह्या सगळ्यामध्ये तू जिंकला आहेस तर हा तुझा गैरसमज आहे. तू ह्या सगळ्यामध्ये पुरता हरला आहेस आणि मी तुला काही झालं तरी ही कंपनी मिळू देणार नाही हेही म्हटलेलं असतं. एवढ्या सगळ्या गोष्टी आता सांगितलेल्या असतात. आता अर्णवनेही त्याला चॅलेंज दिलेलं असतं आणि माझी कंपनी मी अशी कोणाच्या हातात देऊन टाकणार नाही आहे, कारण मी माझ्या कंपनीचे शेअर्स जरी तू विकलेले असले तरी ते सगळं काही मी मिळवणारच, हे माझं तुला ओपन चॅलेंज आहे. अर्णवने आता राकेशची कॉलर धरतच त्याला हे असं ओपन चॅलेंज दिलेलं असतं. राकेशही आता बघत असतो आणि बोलत असतो की मलासुद्धा बघायचं आहे की तू नेमकं काय काय करतोयस ते. आणि असं बोलूनच तो आता बघू लागतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अर्णव जो आहे त्याने धमकी दिलेली असते, त्याची कॉलर धरलेली असते. हे सगळं काही लांबून आहे ना इकडे असणारी वल्लरी पाहत असते. वल्लरीने बघितलेलं असतं की कशी धुलाई केलेली आहे ते. त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी रागारागानं तिकडे जातात, तर इकडे पोलिसांनी सुद्धा आता राकेशला धमकी दिलेली असते, शांत गपचूप पडून राहायचं, आवाज करायचा नाही. पोलीस तिकडनं निघून गेल्यानंतर आता वल्लरी तिथे येते आणि वल्लरी तिथे येऊन ना आता हसू लागते आणि म्हणते की कसा मार खाल्लास पोलिसांचा सुद्धा आणि त्याचसोबत अर्णवचा सुद्धा, काय बोलावं आता असं बोलून आता ती त्याला मुद्दामून चिडवायचा प्रयत्न करत असते. तेच आता राकेशही कुठे शांत बसतोय. राकेश आता तिला म्हणत असतो की जास्त बोलू नको वल्लरी पाटील, तुला काय वाटतंय मी इथे बसून काही करू शकत नाही का? बघा इथे बसून आहे ना अख्खी दुनिया हलवू शकतो मी. त्याचबरोबर त्याच्याकडे पेनड्राईव्ह असतो, तो पेनड्राईव्हसुद्धा तो आता जो पायामध्ये लपवून ठेवलेला असतो तो आता बाहेर काढतो आणि बाहेर काढून तिला दाखवू लागतो आणि म्हणत असतो की हा बघ, हा जो पेनड्राईव्ह आहे ना हाच आपलं पुढचं काम करणार आहे. त्यामुळे ना माझ्याशी बोलताना ना सावधपणाने बोल आणि बघ तुला एखादा फोन येऊ शकतो. कोणाचा फोन सांगशील का? बघ ना तुला येईल तेव्हा तुला समजेलच की. सांग तरी कोणाचा कॉल येणार आहे. पण मी का सांगू, आता ना माझा बोलायचा मूड नाही आहे, संपली माझी वेळ, आता मला तुझ्याशी जराही बोलायचं नाही आहे असंही आता तो तिला बोलत असतो. आणि इकडे या वल्लरीला तोंडावरच तो पाडत असतो. वल्लरीला असं वाटत असतं की आता याच्यापासून सावध राहायला हवं, किती म्हणून ह्याचं ऐकून घ्यायचं, कारण हा माणूस प्रत्येक वेळेला एका व्हिडिओसाठी का होईना मला ब्लॅकमेल करतोय. या गोष्टी सारख्या तिला समजत असतात. तेच दुसरीकडे अर्णव ईश्वरी बाहेर आलेले असतात. त्यावर अर्णव चिडलेला असतो. ईश्वरी त्याला धीर देत असते. तेवढ्यातच अर्णवच्या फोनवर आता कॉल आलेला असतो शिर्केंचा. ईश्वरी अर्णव बोलत असताना समोरून ना आता वल्लरीसुद्धा आलेली असते. वल्लरी बघते की अर्णव ईश्वरी इथेच उभे आहेत, तर ती लगेच आता लपून बसते. दुसरीकडे शिर्केने आता अर्णवला कॉल करून सांगितलेलं असतं की आपल्याला खरा गुन्हेगार सापडला आहे. मग आता अर्णव बोलतो की बरं झालं, फायनली हे सगळं काही योग्य ते झालं ते. आणि त्यानंतर आता अर्णवने जो आहे तो फोन ठेवलेला असतो. अर्णव जेव्हा आता फोन ठेवून देतो ना तेव्हा तो ईश्वरीला म्हणतो की चला खरा गुन्हेगार सापडला आहे, मग आता आपण त्या शोधातच जाऊया, नक्की कोण आहे काय आहे आपल्याला समजेलच असंही आता अर्णव म्हणत असतो. वल्लरीने नेमकं हे बोलणं ऐकलेलं असतं. वल्लरी विचार करते की ही लोक जर उदयकांतपर्यंत पोचली तर माझं काही खरं नाही, पण त्यासाठी ना मला काहीतरी करावं लागणार आहे. त्यासाठी मला आता यांना कुठच्या तरी घरातल्या कामामध्ये गुंतवून ठेवावं लागणार आहे, तेव्हाच या सगळ्या काही गोष्टी शक्य होतील असं मला तरी वाटतं. म्हणजे जर मी ह्यांना घरातल्या कामामध्ये गुंतवून ठेवलं तर ही लोक बाहेर पडणार नाहीत आणि मला जे हवंय ते फायनली सार्थकी लागेल, हाही विचार ना आता ती करत असते. तेव्हाच ती आता काही ना काही घरी जाऊन आपण प्लॅनिंग करूया, जेणेकरून आपण जे ठरवलं आहे ते अशा पद्धतीने का होईना सक्सेस होईल, असाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. आणि त्यामुळेच
ती लगेचच कामाला लागते. दुसरीकडे नम्रता जी आहे ती किचनमध्ये तिचा हात भाजलेला असताना सुद्धा ना कामं करत असते. जमत नसतात तरीसुद्धा ती करत असते. वल्लरी मुद्दामून तिथे येते आणि वल्लरी तिला म्हणत असते की काय होतंय, त्रास होत असेल ना, जखम खूप जास्त झाली आहे ना, खूप त्रास होत असेल, कळतंय ग मला कळतंय, पण तुझी काळजी तुझ्या बहिणीला आहे का? जर तुझ्या बहिणीला तुझी काळजी असली असती ना तर कधीच आहे ना तिने तुझ्यासाठी काहीतरी केलं असतं, पण बघितलंस तिने तुझ्यासाठी ना काहीच केलेलं नाही. यावरूनच कळतंय ना की तिला घराची काळजी किती आहे ते. जर तिला घराची काळजी असली असती ना तर ती पहिल्यांदा इथे धावत आली असती, पण आता संध्याकाळ होत आली तरीसुद्धा घराची जबाबदारी तुझ्याकडेच आणि तुझा हात भाजलेला असूनसुद्धा तुला काहीच कामाची म्हणून किंमत नाही ठेवलेली. त्यासोबत तुला जेव्हा लग्न झालं नव्हतं तेव्हा मात्र खूप मान भेटत होता असेल ना, आणि तुला सांगू मला माहिती आहे तुला तेव्हा दिवसात ना 2-3 वेळा तरी आकाशचे फोन आलेच असते, पण आता तुला तोही फोन करायला वेळ नसेल आकाशला, बरोबर की नाही? मग आता नम्रता शांतच उभी असते. नम्रताला आता सांगितलं जातं, वल्लरी म्हणते की मला जरा चहा करून दे, चहा पिते मग मला जरा बरं वाटेल. चहा द्यायला तिने आता सांगितलेला असतो. मग आता ती पटकनच ना चहा वगैरे ठेवून देते गॅसवर, कारण आता तिने आपल्याला एवढं सांगितले म्हटल्यावर आपल्याला चहा वगैरे बनवून द्यायला हवा आपल्या सासूबाईंना, असाही विचार ना आता ती करू लागते. नम्रताही थोडा विचार करत असते. नम्रताच्याही लक्षात येतं की बरोबर आहे, आपल्याला आपली अशी काही सेफ बाजू नाही आहे. म्हणजे तीही विचार करू लागते की काहीतरी गडबड आहे, पण नक्की काय या सगळ्या गोष्टी ना आता समजत असतात. म्हणून आता तीही ठरवते की चला आपणही आता यांना दाखवून देऊया की काय आहोत ते. आपली किंमत या लोकांना नाही आहे, पण आता समजेलच या लोकांना आपली किंमत का, म्हणून यांना प्रत्येक वेळेला आपण साथ द्यायची. आणि आता खूप झालं आहे, खूप काही केलं आहे या ईश्वरीने, आणि या ईश्वरीमुळेच मला ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागत आहेत. माझी तर काळजी कोणालाच नाही आहे, असाही विचार ना आता नम्रता मनातल्या मनात करत असते. आता वल्लरीचं बोलणं पटत असतं. वल्लरीने काय काय सांगितलं आहे या सगळ्या गोष्टी तिला पटत असतात, कारण वल्लरीने आता तिचं कान फुंकण्याचं काम केलेलं असतं आणि नम्रता त्या सगळ्या बाबतीत तर तरबेज आहे. हलक्या कानाची म्हणतात ना, अगदी तसंच ती हलक्या कानाची आहे. त्यामुळे आता वल्लरी सांगते की माझ्यासाठी थोडा चहा ठेव आणि तेवढा मला चहा दे, आणि नंतर तू तुझा काही आराम करायचा आहे ना तो कर, मग मी तुला काहीसुद्धा बोलणार नाही, असंही तिने सांगितलेलं असतं. मग वल्लरीने मस्त असा पिन मारलेला असतो आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार ना इथे असणारी ही नम्रता आता करू लागते. नम्रताला संताप येत असतो तरीसुद्धा आता नम्रताला या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सहन कराव्याच लागणार असतात. दुसरा काहीच ऑप्शन नसतो. दुसरीकडे आता अर्णव ईश्वरी घरी येतात. घरी आल्यानंतर पाहतात तर काय, पूर्ण घरामध्ये ना आता लाईट्स ऑफ असतात. ईश्वरी म्हणत असते की एवढं काय झालंय, घरातल्या लाईट्स वगैरे कशा काय बंद? मग तेव्हाच ना ईश्वरी लगेच लाईट्स चालू करते. म्हणजे शक्यतो नमुताई असं करत नाही, संध्याकाळच्या वेळेला लाईट्स सुरू असतात. पण आता काय झालंय, मग ती इकडे तिकडे नम्रताला हाक मारत असते, पण नम्रताला हाक मारून सुद्धा नम्रता कुठेच नसते. म्हणूनच ना टेन्शन येत असतं, कुठे गेली असेल ही नमुताई, असं बोलून ईश्वरी आता हळूहळू का होईना पुढे पुढे जात असते. तेव्हाच अर्णवला ती म्हणते की तुम्ही जा फ्रेश व्हा, तोपर्यंत मी बघते नमुताई कुठे आहे ती, कारण तिला माहिती आहे नमू इथे तिथे नाही, म्हणजे नक्कीच तिच्या रूममध्ये असेल. तर आता संध्याकाळ झालेली असते तरीसुद्धा नमुना आपल्या बेडरूममध्ये निवांत झोपलेली असते. म्हणजे तशी ती जागी असते, पण ती आता मुद्दामून असं दाखवत असते की तिला बरं नाही आहे आणि ती झोपली आहे. तेच आता ईश्वरी येते आणि ईश्वरी बघते की नमुताईला काय झालं आहे, आणि नमुताईला जेव्हा ती बघते ना तेव्हा ती तिला उठवायचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणत असते की काय झाले नमुताईला, नमुताई, आणि ती हात लावून उठवते सुद्धा, पण तरीसुद्धा नमू काही हालचाल करत नसते. नमू हालचाल करत नसल्यामुळे ना इकडे ईश्वरी जी आहे ती म्हणते की काय झालं असेल, ताप वगैरे आला आहे का? आणि जेव्हा ती बघते तर तिच्या अंगाला हात लावून काही ताप वगैरे तर आलेला नसतो. मग आता काय झालं असेल, असं का होतंय, हाही विचार ना ती करते.
असते. नमू मात्र जागी असते. तिला कळत असते की ईश्वरी आली आहे आणि त्याचसोबत ती आपल्याला उठवायचा सुद्धा प्रयत्न करते. यासुद्धा गोष्टी कळत असतात. तेच आता पुढील भागातमध्ये पाहायला मिळतं. आजी ईश्वरीला म्हणत असते की अजून जेवण झालं नाही का? ईश्वरी म्हणते मी आताच आले, दिवाबत्ती केला आणि आता जेवणाच्याच तयारीला लागले. आजी काळजी करू नको. मग आता नमूला कळलेलं असतं, नमूने आता घर डोक्यावर घेतलेलं असतं की एकदा कुठे आता जेवण करायला लागतंय तर तू बोलून दाखवतेस का? माझा हात भाजला आहे तरीसुद्धा मी रोज कामं करते आणि जेव्हापासून मी लग्न करून या घरात आली ना, सगळी जबाबदारी माझीच आहे, मीच घेतली आहे. आणि बघितलंच का, तुम्ही फक्त ना या घरात राहताय म्हणून राहताय, पण ह्या घरात तुम्हाला जाऊ म्हणून नाही तर मोलकरीण म्हणून आणलंय. या भाषेत सुद्धा आता नम्रता बोलत असते. नम्रता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा खरं तर खूप जास्त राग आहे ना इथे असणाऱ्या या ईश्वरीला येत असतो, पण ईश्वरी शांत असते, नम्रताकडे पाहतच राहते. तर तुम्हाला भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.